हाय, नमस्कार. मी स्नेहा कोकटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आणि हा बघा, अगदी सकाळी सकाळी असा खिडकीत येऊन बसला आणि माझ्याकडे एकही पोळी नव्हती, म्हणजे रात्रीचीही नव्हती आणि तयारही नव्हती. सो मुलांच्या टिफिनसाठी ज्या पोळ्या बनवल्या होत्या त्यानं याला द्यायला गेली तर काय मजा, म्हणजे याचंही लक्ष नाही, माझंही लक्ष नाही. हा दुसराच माकड आला आणि माझ्या हातातनं हिसकावून घेऊन गेला. मग पुन्हा बाबा 2 पोळ्या टाकल्या आणि त्याला वेगळ्या दिल्यात. सो असं सकाळी सकाळी बघा आज माझं काम वाढलं. आणि ते पोळीसाठी इतके भांडत होते का कायच सांगू. म्हणजे जाणवत होतं की यांना किती भूक लागलेली आहे म्हणून. सो मी ना चांगल्या 2-2, 3-3 पोळ्या त्यांना बनवून दिल्या सकाळी सकाळी. आणि आरोहीचे पप्पा मला इतके हसत होते की म्हणे काय हे रिकामे कामं, मुलांचा टिफिन राहिला, सर्व राहिलं आणि त्या माकडांना जेव घालत आहे. पण बघा सर्व पोळ्या संपवल्या त्यांनी. आणि एक आपल्या मनात असतं बघा, म्हणजे आजचा दिवस शनिवारचा, सकाळी सकाळी माकडं आले आणि येतं मनात मग की म्हणजे माकडरूपी देव तर नाही आलेत ना, कारण आज बजरंगबलीचा वार शेवटी. सो असं काहीसं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी त्यांना पोटभर जेवू घातलं. बरं चला, त्यानंतर मुलांचं सर्व आवरलं, माझं सर्व आवरलं, घर क्लीन केलं आणि आता करते आहे पूजा. आणि नेहमीच ना मन अशी घट्ट ठरवते की आंघोळ केल्या केल्या पहिले पूजाच करीन, पण अजूनही तो दिवस काही उजाडला नाही. आरोहीचे पप्पा तर मला आता म्हणायला लागलेत का तुला धुळीचा फोबिया वगैरे काही आहे का? कुठून कुठून शोधून शोधून कामं काढते तू. आता सर्व क्लीन झालं तर आता तुला हे ट्यूबलाईट दिसायला लागले का? पण बघा तुम्ही, ट्यूबलाईटवर भरपूर धूळ साचलेली असली ना की त्यापासून येणारा लाईटनं जरा कमी जाणवतो आपल्याला. म्हणून मी महिन्यातनं एकदा तरी ट्यूबलाईटनं असे अगदी व्यवस्थित जे आहे पुसत असते. आणि भरपूर धूर असते बरं का त्यावर. आणि ऑब्व्हियसली मग त्यातला जो येणारा प्रकाश असते तो कमीच येणार ना, कारण धुळीमुळे तो बऱ्यापैकी झाकला जातो. आणि इथे तेच आरोहीचे पप्पा मग मला चिडवत होते का तुला ना धुळीचा फोबियाच झालेला आहे आणि म्हणजे कुठून कुठून कामं शोधून काढायची हे कोणी तुझ्याकडून शिकावं, असं तसे ते टॉन्टही मला मारत होते. पण चला, आता ते टॉन्ट मारू देत किंवा काही करू देत, माझं घर क्लीन होतंय ना ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी पण म्हणजे फार जास्त इफेक्ट करतात बरं. आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, इकडे कुठे कोणाचं लक्ष जाईल, तिकडे कुठे कोणाचं लक्ष जाईल, पण घरात येणाऱ्याचं लक्ष बरोबर जो कोपरा आपला क्लीन असला ना त्याच्याकडेच जात असतं. म्हणून जे आहे घरातला प्रत्येक कोपरा क्लीन करायचा माझा प्रयत्न असतो. आणि असतो माझ्याकडे तितका वेळ, म्हणजे एका दिवशी एक कोपरा तरी मी आरामात क्लीन करू शकते. सो असा मी माझा रुटीनच सेट केलेला आहे. आता घरात आरू पिहू असोत की नसो, पण हा आमचा मोक्षू असतो आम्हाला एंटरटेन करायला. आणि हा ना घरभर फिरतो आहे पिहू पिहू करत. त्याला 3दा सांगून झालं, अरे बाळा शाळेत गेला रे, अरे शाळेत गेला रे. पण त्याला म्हणजे ऐकायचंच नसतं. त्यालाही माहीत असतं की सकाळी पिहू आरू ही घरी नसते. पण तरी तो दररोज असा घर फिरून जे आहे ना, आधी त्याची तसल्ली करून घेत असतो आणि मग मात्र आमच्यासोबतच खेळत राहतो. आता तो आलेला आहे, सो त्याच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. आता त्याला TV लावून दिला. गाणे ऐकायचा त्याला भारी शौक आहे बरं का, मस्त गाणे ऐकतो तो. आणि मी आता म्हणजे हा जो बेड आहे इथे, यामध्ये पण माहिती आहे का बरीच स्पेस आहे. पण ना काही वस्तू काढायच्या ठेवायच्या, काढायच्या ठेवायच्या नादात त्यामध्ये इतका पसारा झाला आहे ना, त्यामध्ये आता काहीच ठेवता येत नव्हतं. सो म्हटलं चला यातला काही कचरा बाहेर काढूयात, काही व्यवस्थित ठेवूयात, म्हणजे जो चौरंग मी बनवलेला आहे बघा तो मला यामध्ये सेट करता येईल. कारण आधी तो चौरंग ना मी गॅसच्या ओट्याच्या खालीच ठेवायची एका कोपऱ्यात, तिथनं तो दिसायचाही नाही आणि मला म्हणजे वेळेवर लगेच हाताशी मिळायचा. पण आता इतका सुंदर सजवला आहे ना हा, सो त्या कोपऱ्यात मला ठेवायची इच्छाच होत नव्हती. म्हटलं याला छान कुठेतरी जपून ठेवू. सो या बेडमध्ये माझं सर्व असं डेकोरेशनचं सामान म्हणा किंवा बनवलेले DIY वगैरेच मी ठेवलेले आहेत. म्हणून मी त्यालाही इथे आणून ठेवलं. आणि यामध्ये बघा ज्या गोष्टी मला असं वाटत होतं हरवल्या का त्याही सापडल्या. हा मिरर सापडला. त्यानंतर आधी तुम्ही बघितलं तशी एक बॉटल आहे प्लास्टिकची सिम्पलसी. त्यानंतर हे कार्डबोर्ड आहे. म्हणजे यापासनं काहीतरी बनवू करत ना, म्हणजे मी घरातनं अशाच वस्तू साठवत राहते बरं का, की काही बनवता येईल. आणि अशा बऱ्याचशा वस्तूंनी माझा या बेडची ना एक साईज भरलेली आहे. बरं चला, आता खरंच बऱ्याचशा गोष्टी सापडल्या तर काहीतरी बनलं पाहिजे नाही का. आणि तसंही आज शनिवार आणि आता माझं ठरलं आहे शनिवार रविवार
2 दिवस असतात, 2 दिवसात काहीतरी DIY आपण बनवायचंच. वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही हे कारण स्वतःला आणि तुम्हालाही द्यायचं नाही. मस्त शनिवार रविवार मिळून एखादं छान DIY बनवायचं, म्हणजे जे तुम्हालाही आवडेल आणि मलाही बनवताना भरपूर आनंद मिळेल. कारण मला असे DIY करायला भरपूर आवडतात आणि माझं मी टाईम म्हणजेच हेच आहे. म्हणजे मला जर स्वतःसाठी काही वेळ द्यायचा आहे म्हटलं ना, तर मला असं नाही वाटत कधी का फेशियल करू देत किंवा हे करू दे, ते करू दे. मला असं वाटतं हां, मला काहीतरी मस्त DIY करायला मिळायला पाहिजे, काहीतरी सुचलं पाहिजे. मग काहीतरी पेंटिंग तरी करू दे, काहीतरी गार्डनचं काम करू दे. माझ्यासाठी तोच माझा मी टाईम असतो. मला झोपायला आवडत नाही, मला गप्पा गोष्टी करायला आवडत नाही, मला मोबाईल स्क्रोल करायला आवडत नाही. मला ना मस्त असं काहीतरी बनवायला म्हणा किंवा गार्डनमध्ये वेळ घालवायला आवडतो. तो माझ्यासाठी माझा बेस्ट असा मी टाईम असतो. बरं चला, हे 2 मोठ्या मोठ्या बॉटल खरं तर कितीतरी दिवसापासून साठवून ठेवलेले आहेत. एक बॉटल तर एखाद महिन्यापूर्वी DMartमध्ये गेलो होतो तेव्हा आणलं होतं, ते मला आठवतं. म्हणजे कोल्ड्रिंक. पण एक बॉटल तर माहीत नाही कधीपासून त्या बेडमध्ये होती. सो आज मिळाली. सो म्हटलं चला ह्या दोन्ही बॉटल्स आपण काहीतरी बनवूयात. बघा इतक्यात ना ते मान हलवणारे प्लांटर्स जे आहेत, ॲनिमल प्लांटर्स, ते बरेच ट्रेंडिंग आहेत. म्हटलं तेच बनवूयात. सो लगेच जे आहे त्याचे कागद वगैरे काढून घेतलेत आणि मला जसं ॲनिमल्स बनवायचे होते तशापैकी त्याला ना जो मार्कर असतो त्याने शेप दिला आणि त्यानंतर आधी कटर मस्त गरम करून त्याने थोडंफार कट केलं. पण खूपच वेळ लागत होता आणि थोडंसं कट झालं ना की कैचीने इझिली कट करता येतं, म्हणून बाकीचं जे आहे मी कैचीनेच कट केलं. आणि बघा अशा प्रकारे दोन्ही प्लांटर जे आहेत माझे बनवून तयार झालेत. आणि हे प्लांटरनं मला भरपूर दिवसापासून बनवायचे होते. पण ना अशा मोठ्या बॉटल असल्या ना की मजा येते. छोट्या बॉटलमध्ये ना मेहनत भरपूर करतो आपण, पण प्लांट काही त्यामध्ये मग मनासारखे ग्रो होत नाहीत आणि ते दिसायलाही इतके ना छान दिसत नाही. आणि म्हणून जे आहे छान अशा मोठ्या बॉटलपासून जे आहे मी प्लांटर बनवत असते. दिसायलाही फार छान दिसतात, क्यूटही दिसतात आणि त्यामध्ये भरपूर म्हणजे प्लांट बऱ्यापैकी ग्रो पण होतात. मग तुम्ही फ्लॉवरिंग प्लांट लावू शकता किंवा मग आपले जे इंडोर प्लांट्स वगैरे आहेत ते तर खूपच छान ग्रो होतात. सो दोन्ही बॉटल्सला जे आहे मी कलर्स देऊन दिलेत आणि ऑइल पेंटच देत असते, तुम्हाला माहीत आहे. आणि माझ्याकडे जास्त कलर्सही नाहीत, आता फार कमी ऑप्शन आहेत. फक्त ब्ल्यू, येलो, व्हाईट आणि ब्लॅक हेच कलर आहेत शिल्लक. सो म्हणून मी येलो आणि ब्ल्यू कलर दिला यांना. आणि बघा अशा प्रकारे हे बनवून तयार झालेत. 3-4 तासनं अगदी छानपैकी सुकू दिलेत आणि आत्ता मला करायची होती त्यावर डिटेलिंग. आणि डिटेलिंगसाठी मी ॲक्रेलिक कलरच घेतले. म्हटलं लवकर होऊन जातं आणि सुकतंही लवकर त्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ऑइल पेंट असतात फार लिक्विडी असतात आणि ते न डिटेलिंग करताना नुसते ओघळत राहतात. सो त्यामुळे मी डिटेलिंगसाठी जे आहे ॲक्रेलिक कलरच प्रिफेअर करत असते. बघा गार्डनिंग करताना ना बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे प्लांटर्स विकत घ्या, त्यानंतर प्लांट्स विकत घ्या, विचार येतो पैशांचा. कारण प्लांटर्स फार महाग महाग असतात. प्लांट तरी आपण इकडनं तिकडनं कटिंग आणून कसेही ग्रो करू शकतो. सो इतकं सांगायचं आहे मला. गार्डनिंगची आवड आहे ना, गार्डनिंग स्टार्ट करायची आहे, प्लांटर्सचा विचार करायचाच नाही. जे मिळेल त्याला प्लांटर्स बनवता येतं. मग साध्या प्लास्टिकच्या बॉटल असू द्यात, प्लास्टिकचे ते छोटे छोटे काय असतात ते टोपले असू द्यात, किंवा मग कलर्सच्या बकेट असू द्या, ऑइलच्या कॅन असू द्यात, किंवा मग छोटे मोठे कलरचे डब्बे असू द्यात. छोट्यात छोट्या म्हणजे वस्तूमध्ये तुम्ही प्लांट्स ग्रो करू शकता आणि छान प्लांट ग्रो होतात बरं का. तुमचा विश्वास नाही बसत का? तुम्ही मला तशी कमेंट करा. तुम्ही जर कमेंट्स केल्या तर मी माझ्या गार्डनचा टूर देते तुम्हाला आणि त्यात तुम्हाला कळेल का किती छोट्या छोट्या प्लांटरमध्ये जे आहे मी छानपैकी प्लांट्स ग्रो केलेले आहेत आणि त्यामुळे लुकही गार्डनला खूप सुंदर येतो. तुम्हाला गार्डनचा टूर हवा असेल तर नक्की मला तशी कमेंट करा. आणि हो, खूप महिन्यापूर्वीसुद्धा मी गार्डनचा टूर दिलेला आहे, तुम्ही तोही पाहू शकता. मी या व्हिडिओच्या लास्टमध्ये तो लावून देईल वाटेल तर. आणि खरं सांगते, तुम्ही जर गार्डनिंग स्टार्ट करणार असाल किंवा न्यू गार्डनर असाल तर तुमच्यासाठी फार युजफुल ठरणार आहे. म्हणजे त्यातनं तुम्हाला आयडिया येईल का कसे कसे प्लांटर आपण बनवू शकतो किंवा काय काय यूज करू शकतो. आणि अशी गार्डनिंग केली ना याचे भरपूर फायदे आहेत. एकतर स्वस्तात होते, घरातलं सर्व भंगार यूज केल्या जाते, घरच्यांच्या नजरेत येत नाही. कारण आपण जर घरच्यांना म्हटलं गार्डनिंग करायचं आहे तर प्लांटचा खर्च करायला ते म्हणजे बिलकुलच तयार नसतात. असे महागडे शौक घरचे काही आपले पूर्ण करत नाहीत. सो आपले शौक आपल्याला पूर्ण करायचे असतील तर असे ऑप्शन शोधावे लागतील. सो रोज न तेच ते खाऊन खरंच कंटाळा येतो.
तेच ते खाऊनही कंटाळा येतो आणि तेच ते बनवून तर त्याहून जास्त कंटाळा येतो. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी वेगळं ट्राय करते. मस्त काहीतरी शिंगोडे बनव असं आरुषीचे पप्पा म्हणत होते, पण मी विचार करते आहे की आज ना मस्त दाल ढोकली दाल ढोकली ट्राय करते, गुजराती डिश. आणि एफर्ट्स तर खरं तर सारखेच लागणार आहेत, पण तरी म्हटलं चला काहीतरी वेगळं खायला मिळतं तर थोडे एफर्ट्स घ्यायला काही हरकत नाही. सो चला ट्राय करते. आता बरोबर 6 वाजलेत. 6 वाजता जे आहे मी दररोज म्हणजे आता नवीन रुटीन स्टार्ट केलेलं आहे. 5:45-6 वाजेपर्यंत स्वयंपाकाला बसून जाते मी. 6:30पर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झाला की मग पिहूला अभ्यासाला घेऊन बसत असते. पण आज जरा म्हणजे लेट स्वयंपाकाला बसली आहे, कारण म्हणजे मला असं वाटतं आहे की या रेसिपीला जरा कमी वेळ लागेल भाजी पोळीपेक्षा. सो चला सुरुवात करते. आणि बघा ना, मला वाटते वरुण राजा विसरला की अरे हा विदर्भ आहे, मुंबई पुणे कोणता पहाडी एरिया नाही. सतत 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 पाऊस येतोय आमच्याकडे, काय आहे. आणि मागे जसं ऐकलं असेल तुम्ही 4-5 दिवसाआधी ढगफुटीही झाली होती पारसला. तेव्हा इतका धोधो पाऊस पडला, आजूबाजूच्या गावांना काहीच नाही, फक्त पावसाची नजर जी आहे आमच्या पारसवर. बरं ठीक आहे, त्या दिवशी ढगफुटी झाली. त्या दिवसापासून सतत पावसाची रिपरिप चालूच आहे. बहुतेक वरुण राजाला विसर पडला असेल की अरे पारस विदर्भातच येतं, इतका कसा पाऊस येत आहे यावर्षी कळत नाही आहे. कपडे नाही सुकत आहेत, कुठं बाहेर जायचं. आज ना खरंच इच्छा होती माझी. यांना म्हटलं चला आपण काहीतरी मस्त फिरून येऊ फक्त, आणि दोघंच जाऊ. आरोपी हुला राहू दे त्यांच्या आजीकडे, आपण मस्त फिरून येऊ. पण पावसाचं चालूच आहे, रणगाळं चालूच आहे. पण चला आता तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करूयात. सो त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लावायची आहे डाळ. आणि चला कुकर खाली ठेवलेला होता तो घेतला. त्यानंतर तुरीची डाळ लावायची आहे. सो त्यासाठी मी इथे 1 कप भर जी आहे तुरीची डाळ घेतली आणि त्यानंतर तेच छान वॉश केली. त्यामध्ये थोडंसं हळद घातलं, तेल घातलं. बरेच जण मीठ घालतात, पण मिठामुळे ना डाळ लवकर शिजत नाही, म्हणजे तेवढा जो आहे आपला गॅस वाया जातो, म्हणून मी मीठ नंतर घालत असते. डाळ चढवली आता गॅसवर. सो इथे आपल्याला ढोकलीची प्रिपरेशन करायची आहे. सो त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा वाटी बेसन घेतलं. त्यानंतर तिखट, हळद, मीठ. इथे मी कसुरी मेथी घालते आहे, कारण मला आवडते भरपूर. मलाच नाही, आमच्याकडे सर्वांना आवडते कसुरी मेथीचा फ्लेवर. त्यानंतर जिरेपूड, धनेपूड, सर्व अगदी व्यवस्थित घालून जे आहे छान थोडंसं ऑइल घालून ना छान डो प्रिपेअर करायचा आहे आपल्याला. आणि इथे ना मी ओवा घालायला विसरली होती, आणि ओवा मस्ट आहे. बघा तुरीची डाळ आहे शेवटी यामध्ये, आणि तुरीच्या डाळीने खूप जास्त ॲसिडिटी होते. आणि रात्रीच्या वेळेस तर मी ना तूर डाळ वगैरे ना कोणतीही डाळ खाणं प्रिफर करतच नाही. डाळ खाल्ली की ॲसिडिटी होतेच होते. त्यामुळे मग ओवा वगैरे मी घालत असते, त्यामुळे मग म्हणजे व्यवस्थित पचतं वगैरे सर्व, आणि ॲसिडिटीचा मग त्रास होत नाही. अर्धा तासनं मी याला रेस्ट दिलं. 10 मिनटं रेस्ट दिली असती तरी चाललं असतं, पण पिहूला घेऊन बसली अभ्यासाला. सो बराचसा वेळ झाला. आणि आणखी एक गोष्ट, दाल ढोकली जी आहे गरमच खायला छान लागते. मग बनवून तरी काय करणार होते लवकर, कारण पिहू अभ्यास करत होता, आरोहीचे पप्पाही फिरायला गेले होते. म्हटलं थोडा वेळ अभ्यास घेऊ आणि त्यानंतर जे आहे बनवायला घेऊ. अर्ध्या-पाऊण तासातही बनून जाईल. त्यानंतर मुलांचा अभ्यास झाला की मग गरमागरम खाता येईल. बघा इतकं छान कणिक मळली होती का पीठ वगैरे काहीही लावायची गरज पडली नाही. आणि त्यानंतर आपल्याला त्याचे काप करायचे आहेत. तुम्ही कोणत्याही म्हणजे आकाराचे करू शकता, स्क्वेअर करू शकता, रेक्टँगल करू शकता, किंवा मग आपण कापण्यांसारखे जे करतो काय म्हणतो त्याला, ते करू शकता, गोल करू शकता, ते आपल्यावर डिपेंड आहे. आणि मी हे असे केलेत, आधी काप वगैरे करून ठेवलेत. आणि चला आता फोडणी देते. आणि खरं सांगू का, रेसिपी एकच असते, पण म्हणजे प्रांतानुसार त्याची नावं चेंज होत जातात आणि आपल्याला मग तिच्याबद्दल कुतूहल वाटायला लागतं. आमच्याकडे याच रेसिपीला जे आहे बटगोडे म्हणतात, हे माझ्या आत्ता लक्षात आलं. बघा आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. त्यासाठी तेल मस्त गरम केल्यानंतर त्यामध्ये मोहरी तडतडली का त्यामध्ये जिरं टाकलं. जिरं मस्त फुललं का त्यामध्ये मग मी थोडंसं जे आहे आपली उडदाची डाळ घातली, मेथीदाणा घातला, 4-5 मिरच्या घातल्या, त्यानंतर हिंग घातला, आणि पुन्हा तेच आपले नेहमीचे मसाले, हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, धनेपूड आणि काय
ते सर्व घातलं आणि त्यानंतर जे आहे आपण जे शिजवून घेतलेली डाळ आहे ती घातली. आणि हे ना आपल्याला म्हणजे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, पातळसर करायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला ते ढोकली पण शिजवून घ्यायची आहे ना, मग त्यामुळे ते भरपूर आटतं. म्हणून यामध्ये मी छान 1 ते 1.5 ग्लास पाणीही घातलं. आणि त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे ढोकली. मी काय म्हणतो ते आमच्याकडे याला बडगोळे म्हणतात. फक्त म्हणजे असं लाटून काप वगैरे न करताना हातावरच थोडासा गोळा घ्यायचा पिठाचा, असा थापायचा आणि त्यात सोडायचा. सेम प्रोसिजर आहे. म्हणजे ती पीठ मळायची म्हणा किंवा मग ही फोडणी द्यायची म्हणा, फक्त जो आहे आकार वेगळा असतो. बरं चला, यामध्ये आता घालायचा आपल्याला चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ, त्यामुळे मस्त चटपटीत चव येते. आता पुन्हा 5 मिनटं शिजवलं, म्हणजे याला पूर्ण शिजायला माहिती आहे का जवळपास 20 मिनटं लागले बरं का. 15 मिनटं शिजवून घेतलं आधी, त्यानंतर चिंचेचा कोळ आणि गूळ घातला आणि छान आपली दाल ढोकली इथे बनवून तयार आहे. इतका छान स्मेल येत होता आणि दिसतही खूपच टेस्टी होती. चला आता सर्वांना मस्त गरमागरम सर्व करते. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा मग तेच ते नको वाटत असेल ना, तर हा एक खूप छान ऑप्शन आहे बरं का. म्हणजे हेल्दी पण आहे आणि बनवायला खरं तर भाजीपोळी इतकेच एफर्ट्स लागतात. कारण बघा इथे भाजीसारखं फोडणीही दिलं, पुन्हा कणिक मळून काप वगैरे करणं सारखेच एफर्ट्स आहेत, पण चव म्हणजे भरपूर वेगळी असते आणि खाताना भरपूर मजा येते. चला आता आम्ही मस्त गरमागरम दाल ढोकली जी आहे एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.